31 आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी मद्यप्राशन करून वाहन चालवू नये असं आवाहन करून जनजागृती केली होती. त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा मद्यपी चालकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली. 31 डिसेंबर या नववर्षाच्या पूर्वसंध्येला 224 मद्यपी चालकांसह 12 जणांवर कारवाई करण्यात आली. 224 जणांवर मोटार वाहन कायदा 185 अनुसार तर वाहन चालकांसोबतच्या 12 जणांवर मोटार वाहन कायदा 188 अनुसार कारवाई करण्यात आली. गतवर्षी एकूण 311 मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी ही शहरं येतात. या क्षेत्रातील 35 पोलीस ठाण्यांतर्गत एकूण 18 वाहतूक कक्ष कार्यरत आहेत. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार वाहतूक शाखेत 59 अधिकारी आणि 680 कर्मचारी असे एकूण 739 इतक्या मनुष्यबळाच्या साथीनं एकूण 54 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. नववर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या तपासणीत तब्बल 224 मद्यपी चालक तावडीत सापडले, तर 12 सहप्रवाशांवर कारवाई करण्यात आली. यात वाहन चालकांवर वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाईही करण्यात आली. 31 डिसेंबरच्या रात्री केलेल्या कारवाईत ठाणे विभागात 59, वागळे विभागात 33, भिवंडी विभागात 49, कल्याण विभागात 65 आणि उल्हासनगर विभागात 30 अशी एकूण 236 जणांवर कारवाई केल्याची माहिती वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली.